कॅमेऱ्याला रिव्हॉल्वर आहे, ते सगळं दिसतंय ना तुम्हाला टी व्हीवर. एक तर 90 दिवसानंतर केस घेता आणि त्याच्यात लिहिता कैलास फोडेंचा मुलगा. त्याला नाव नाही. मला एक काम घातक वाटतं, तर बापू अंधळे मर्डर केसमध्ये माहिती आहे की वाल्मिक कराड, पण महाजन नावाच्या इन्स्पेक्टरनी वाल्मिक अण्णा नाव लिहिलं, पूर्ण नाव लिहिलं नाही. केस लूज पडली. हो, जर तुम्हाला माहिती आहे कैलास फडच्या पोराचं नाव पण माहिती आहे, सगळं माहिती आहे, व्हिडिओ आहे, मला नाव लिहायला लाज वाटते काय? मी माझ्या ट्विटरवरती तुम्हाला जर माझ्या ट्विटरवरती मी तो FIR टाकलाय आणि असं गोल केलंय त्याच्यामध्ये की ह्याचं पोराचं नाव काय, त्या पोराचं नावही टाकलंय मी. म्हणजे किती शासन यंत्रणा अजूनही दबावाखाली आहे, अजूनही शासन यंत्रणा. आणि म्हणून आम्ही म्हणतो की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. तर मंडळी, हे होते जितेंद्र आव्हाड. वाल्मिक कराड FIR मधनं गायब कसे होतात त्याचं एक अतिशय महत्वाचं उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर मंडळी, वाल्मिक कराड, वाल्मिक अण्णा असे देखील त्यांना संबोधतात. वाल्मिक अण्णा कराड किंवा वाल्मिक अण्णा, वाल्मिक कराड अशी नाव आहेत. आता वाल्मिक अण्णा केवळ एवढं नाव हे FIR मध्ये टाकलंय आणि त्यामुळे वाल्मिक कराड हे या FIR मधनं बाहेर निघून जाऊ शकतात असा गंभीर आरोप यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी केला. मंडळी, हवेत गोळीबार करणारे फड पिता पुत्र, बीड जिल्ह्यातल्या गोळीबार प्रकरणी किंवा शस्त्र परवान्या प्रकरणी मोठी मोहीम सध्या बीड जिल्ह्यात सुरू आहे. परवाने कसे वाटण्यात आले आहेत, कुणाला वाटण्यात आले आहेत, काय काय, या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाते. त्याचबरोबर फड पितापुत्रांच्या या बंदूकबाज प्रकरणावर देखील आता निशाणा साधण्यात आलेला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील फड यांचा मुलगा असं नाव FIR मध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे हे नाव केवळ पूर्ण नाहीये. पूर्ण नाव घ्यायला का तुम्हाला लाज वाटते का, किंवा पूर्ण नाव लिहायला तुम्हाला लाज वाटते का, अशा खरमरीत प्रश्न पोलिसांना जितेंद्र आव्हाडांनी विचारला. तर प्रकरण आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आधी आंधळे यांच्या हत्या प्रकरणाचं. या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आहे, पण वाल्मिक अण्णा अशा पद्धतीनं नाव असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे वाल्मिक अण्णा कोण त्याची ओळखच पटू शकणार नाही. आणि असा एक अतिशय महत्वाचा सवाल यावेळेस जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला. त्यामुळे पूर्ण नाव का लिहिलं नाही, किंवा जाणून बुजून तुम्ही असे आढेवेढे घेत नावं लिहिलेत का? फड यांचा मुलगा, मग त्याला नाव नाहीये का, निखिल फड किंवा फड यांचा मुलगा असं का लिहिण्यात आलंय? त्याचबरोबर वाल्मिक अण्णा असं नाव FIR मध्ये का आहे? अगदी नाव घेत, पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेत गंभीर असे आरोप यावेळेस जितेंद्र आव्हाडांनी या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे त्या FIR मधनं वाल्मिक कराड यांचं नाव कशा पद्धतीनं गहाळ झालेलं आहे किंवा होऊ शकतं याचं एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण यावेळेस जितेंद्र आव्हाडांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर म्हणजे अशा पद्धतीनं पोलीस विभागात नावं वगळण्यासाठी काय काय क्लुप्त्या वापरल्या जातात याचं एक उदाहरण यावेळेस जितेंद्र आव्हाडांनी आपल्या समोर ठेवलं आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.